हा बरं. ओ नाही नाही नाही. हो 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 हो. बर नाही नाही. कसं आहे, मला मला माहिती आहे, की तुला खूप टेन्शन असतं, काळजी असते खूप, की बाबा प्रत्येक भागामध्ये हुकमाची राणी कोण होणार हे दरवेळेला आपलं बोलणं असतं. तर आजच्या भागामध्ये सुद्धा होणार आहे, हुकमाची राणी होणार आहे. हुकमाच्या राणीचा मान जिला मिळणार आहे ती विराजमान होणार आहे या 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 तुझ्या मानाच्या खुर्चीवरती, या तुझ्यावरती. हो की नाही? हा, त्याच्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सतत नुसती आपली काळजी करत असते, आज कोण होणार आहे, आज कोण होणार आहे हुकमाची राणी. अरे अरे, नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. खरं तर मंडळी, मी नेहमी असं खुर्चीशी बोलत असतो, कारण तिला ना खूप काळजी असते. कारण 6:30 वाजले ना की तिला सतत काळजी असते की आजच्या भागामध्ये हुकमाची राणी कोण होणार आहे, कोण होणार आहे. तर मला ते सतत सांगावं लागतं की होणार आहे, हुकमाची राणी होणार आहे. आणि त्यासाठी आलेलो आहोत आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि तिथल्या या सगळ्या ताई आज आपल्या या 16 सख्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि सगळे उत्सुक आहेत खेळ खेळण्यासाठी, कारण त्यांना माहिती आहे, कारण खेळ खेळूनच हुकमाची राणी होत असते, जी विराजमान होत असते या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. बॉर्डरवरती राहून खूप काहीतरी सहन केलेलं आहे देशासाठी. त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य लावलेलं आहे. बॉर्डरवरती होते तेव्हाही म्हणजे ऊन वारा पाऊस पूर्ण बर्फामध्ये ड्युटी केली त्यांनी बॉर्डरवर. आणि मंडळी, आपल्या या पहिल्या खेळासाठी 10 ताई इथे आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकीच आता 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. हा खेळ काय तो तुम्हाला मी सांगणार आहे, पण त्याआधी मला ताईंना विचारायचंय. ताई, नाव सांग बरं आधी. रत्नमाला गजानन देशमुख. बरं, माहेर कुठलं? मंठा. अच्छा. आणि सासर? सासर देऊळगाव राजा. अच्छा. आणि भाऊजी कसे आहेत? छान आहे. छान आहेत. हो. काय करतात भाऊजी? आर्मी मध्ये होते अगोदर, आता पोलीस मध्ये. अच्छा, आर्मी मध्ये होते. वा, क्या बात आहे. मला खूप आवडतं असं आर्मी मध्ये कोण असेल, कॅप्टन असतील किंवा आर्मी मध्ये किंवा पोलीस दलात जरी असेल, मला खूप छान वाटतं. ताई, ताई तुझं नाव सांग बरं. अश्विनी योगेश. अश्विनी ताई. बरं, आता तू टीव्हीत पण दिसणार आहे, अख्खा महाराष्ट्र बघणार आहे, तर किती एक्साइटेड आहेस यासाठी? खूप म्हणजे पहिल्यांदा आपण स्क्रीनवर दिसणार आहे, जे खूप आनंद होतोय मला. खूप आनंद होतोय ना सगळ्यांनाच? हो ओके, व्हेरी गुड. मग आपण खेळायचा? हो. पहिला खेळायचा. ओके, मग हुकमाची राणी होणार आहेस ना तू? हो नक्की हो, प्रयत्न करणार आहे मी मनापासून. प्रयत्न करणार मनापासून. ओके, बरं, मग ह्या प्रयत्न नाही करणार आहेत का सगळ्या? त्या पण करणार, पण मी माझा प्रयत्न चालू ठेवाल ना. या बात आहे, व्हेरी गुड. मग एकदा सगळ्यांनी माझ्या बरोबर एकदा म्हणा बघू. मी होणार हुकमाची राणी. बोला, मी होणार हुकुमाची राणी. हा, ठीक आहे. ओके, हा, बघूया आजच्या भागामध्ये हुकमाची राणी कोण असणार आहे ते. ओके, त्यासाठी आपला हा पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. हे उंच माझी उडी ग. खेळाचं नाव काय? उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. मी एवढं सुरात म्हणालो. हा हा, ताई, खेळाचं नाव काय आपल्या? व्हेरी गुड. उंचाची उडी ग. कोणाची? उंचाची? उंच कोण आहे इथं? हा हा, रेडी. 1 2 3. उंचाची उडी. उंचाची उडी. ओके, हरकत नाही. हा, नाव कळलेलं. ताई 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 तिथे हसते. ताई, इथलं यावं लागेल. इथं यावं लागेल. इथं ये लवकर. इथे उभी राहा. इथं ये लवकर. हा, इथे ये. हा, खेळाचं नाव सांग पटकन. रेडी. 1 2 3. उंच माझी उडी ग, अरे वा. उंच माझी उडी ग, पुन्हा एकदा. हा, उंच माझी उडी ग, हे उंच माझी उडी ग. हाय. क्या बात आहे. का जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना खेळाचं नाव कळलेलं आहे. खेळ असं आहे की अर्थातच तुमच्या समोर वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत, लाल, हिरवा आणि पिवळा. ओके, 10 ताई हिरव्या रंगाच्या फुग्याच्या रेषेमध्ये सगळ्या ताई उभ्या राहणार आहेत. 10च्या 10 ताई एका पाठोपाठ एकाशा उभ्या राहणार आहेत. ओके, आणि मी म्हणेन पिवळा, तर पिवळ्या रंगाच्या फुग्याच्या रेषेमध्ये उडी मारायची आहे. लाल म्हटल्यानंतर लाल रंगाच्या फुग्याच्या रेषेमध्ये उडी मारायची. आपण तळ्यात मळ्यात कसं खेळतो तसाच खेळ आहे. ओके, जी ताई चुकेल, जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होतील आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ओके, नक्की तयार आहेत?
चला तर मग एका रांगेत सगळ्यांनी उभ्या राहायचंय. या बरं, उभ्या राहा. आणि सगळ्या ताई एका रेषेत उभ्या राहिलेल्या आहेत हिरव्या रंगाच्या मागे. तर आता सुरू करूया आपल्या खेळाला. हा, ओके, रेडी. आणि पहिला रंग आहे हिरवा. ताई बाद झाली तू. पहिल्याच फेरीत बाद झालेली आहेस ताई, बसू शकते. ओके, व्हेरी गुड. पिवळा, हिरवा, पिवळा, हिरवा, हिरवा. 1, 2 आणि 3. या 1, 2 आणि 3 ताई या. बरं, ही ताई ताई इथे, ताई इथे, ताई इथे. काय झालं पण ताई असं? हा, असं काय झालं पण? हे अशी कशी चुकलीस तू? लक्षातच नाही आलं माझ्या. लक्षातच त्याला, म्हणून कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं असतं. ओके ताई, तुम्ही तिघी जणी बसू शकता. ओके, बसून घ्या तुम्ही. ओके, एक ताई बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती ताई. ओके, आणि त्यासाठी लाल, हिरवा, लाल, लाल, ओके, हिरवा, पिवळा, पिवळा, हिरवा, पिवळा, हिरवा, पिवळा, हिरवा, पिवळा, लाल. या ताई, तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. उशिरा उडी मारली. 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. मंडळी, ताईंचं खूप खूप अभिनंदन. सगळ्या ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. त्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत पत्र मनातलं. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की आपण फार पूर्वी एकमेकांना पत्र लिहायचो. म्हणजे सणासुदीला सुद्धा आपण ग्रीटिंग्स पाठवायचो. त्या ग्रीटिंग्समध्ये आपण आपल्या भावना व्यक्त करायचो आणि शुभेच्छा द्यायचो, आपली खुशाली कळवायचो. आणि त्यामुळे समोरची व्यक्ती सुद्धा कधी कधी आपल्याला पत्र पाठवायची. ग्रीटिंग्स मार्फत आपल्या सणांच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या जायच्या. पण आता ही जी परंपरा आहे ती कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. कारण आता आपल्या हातामध्ये 24 तास मोबाईल असतो. जरा काही वाटलं की सणासुदीला आपण फक्त त्या शुभेच्छा फक्त देतो. पण त्या शुभेच्छांमध्ये त्या भावना नसतात, ज्या भावना पत्रांमध्ये उतरतात. आजच्या ह्या आपल्या पत्र मनातलं या भागामध्ये सुद्धा आपण प्रत्येक ताईंकडून एक पत्र लिहून घेणार आहोत. आणि हे पत्र या ताई त्या व्यक्तीसाठी लिहिणार आहे जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. त्या व्यक्तीला त्यांना जर सॉरी म्हणायचं असेल तर त्या सॉरी म्हणू शकतात, किंवा त्यांचे आभार मानायचं असेल तर ते सुद्धा त्या पत्रातून आभार व्यक्त करू शकतात. कारण मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अशी व्यक्ती असते जी आपल्याला खूप खास असते, महत्त्वाची असते, अगदी हृदयाच्या जवळ असते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक ताईंच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक व्यक्ती अशी नक्कीच असणार की त्या व्यक्तीसाठी त्यांना ते पत्र लिहावंसं वाटते आणि मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवाव्याशा वाटत आहेत. आणि ताईंनी पत्र लिहिलेलं आहे त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे. सगळ्यात आधी मी ह्या ताईंना विचारणार आहे. ताई, मी माझ्या वडिलांसाठी पत्र लिहिलेलं आहे. बाबा, तुमची खूप आठवण येते. आता तुम्ही आमच्यात पाहिजे होता. आता तुमची आम्हाला खूप गरज आहे. तुम्ही आम्हाला सोडून गेले. खूप एकटं एकटं वाटतंय. तुमच्याशिवाय आम्ही कसे जगत आहोत ते आम्हाला आमचंच माहिती आहे. आमचं कौतुक पाहायला, आमचे लाड पुरवायला आता कोणीच नाही आहे. बाबा, तुम्ही पाहिजे होता आम्हाला आता. मिस यू बाबा. ताई, ह्या ज्या भावना तू पत्रात लिहिल्या आहेस बाबांसाठी, त्या आधी कधी त्यांना असं बोलून दाखवल्या होत्या? नाही. माझं लग्न झालं आणि लगेच माझ्या वडिलांचं असं हे झालं.
तर आज त्या भावना पत्राच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ज्या भावना पोचवायच्या आहेत तुला, त्या नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचतील. कसं वाटतं पण आज हे पत्र लिहिताना तुला? खूप असं भरून आलंय. असं वाटलं नव्हतं कधी असं पत्राद्वारे त्यांना बोलन मी. पण ते खूप छान पत्र लिहिलेस आणि नक्कीच त्या भावना बाबांपर्यंत नक्कीच पोचतील ताई. मला त्या ताईंना विचारायचं आहे, कोणासाठी पत्र लिहिले? मी मिस्टरांसाठी लिहिले. भाऊजींना का पत्र लिहावं असं वाटलं? म्हणजे आर्मीमध्ये होते अगोदर. खूप म्हणजे कष्टाचे दिवस काढले आम्ही दोघांनी पण. सहन खूप केलं आम्ही. वेगवेगळे राहिलो. आर्मीमध्ये बॉर्डरवर होते तर तेव्हा आम्हाला म्हणजे मुलं घेऊन एकटंच राहावं लागायचं. खूप सहन केलेले. काय पत्र दिलेस तू भाऊजींसाठी? बॉर्डरवरती राहून खूप काहीतरी सहन केलेलं आहे देशासाठी. त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य लावलेलं आहे आणि आता परत पोलीसमध्ये जॉईन झालेले आहेत. तरी पण घरी राहत नाही आहेत. म्हणजे ड्युटी सारखं चालूच राहते त्यांची. आयुष्यात खूप कष्ट करतात. बॉर्डरवरती होते तेव्हाही म्हणजे ऊन वारा पाऊस पूर्ण बर्फामध्ये ड्युटी केली त्यांनी बॉर्डरवरती. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी कुठल्या गोष्टींसाठी त्यांना सॉरी म्हणावं असं वाटतं तुला? म्हणजे मी आर्मी मॅनची पत्नी आहे म्हणून वाटतोय. छान वाटते मला एक की मी एका सैनिकांची पत्नी आहे. आणि घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला मला. सगळ्यांनी आम्हाला सगळं सांभाळून घेतलं. सगळे सासूबाई सगळे घरातले सर्व छान आहेत माझ्या. आणि सॉरी कुठल्या गोष्टींसाठी म्हणायचं आहे त्यांना? म्हणजे काहीतरी असं हे झालं की थोडं भांडण वगैरे चिडचिड होतच राहते. त्याच्यामुळे मग थोडं. अच्छा, वा ताई, तुझ्या या भावना नक्कीच भाऊजींपर्यंत नक्कीच पोचतील, कारण हा भाग ते नक्कीच बघणार आहेत. ओके ताई, वा. मी पत्र हे माझ्या आईसाठी लिहिलेलं आहे. आई, आम्ही लहान असताना बाबा वारले. आम्ही पोरके झालो, पण तू न खचता जगाचा विचार न करता आम्हाला मोठं केलं, आमचा सांभाळ केला आणि मोठा भाऊ मतिमंद असताना त्याची ही जबाबदारी पार पाडली. वडिलांची आठवण पण येऊ दिली नाही. आमचे चांगले शिक्षण, चांगले संस्कार, आम्हाला सर्व काही दिलं. आई, तुझ्यासाठी किती बोललं, शब्द लिहिले तरी ते कमीच पडणार आहे. लव यू आई, तुझी लाडकी योगिता. ताई, नक्कीच या सगळ्या भावना आईपर्यंत हो पोचतील आणि आई हा भाग नक्कीच बघणार आहे. हो. तेव्हा मला खात्री आहे की जसे आत्ता तुझे डोळे पाणवले, हा भाग बघताना आईच्या डोळ्यात सुद्धा ह्याचा अश्रू येणार आहे. आणि मेन म्हणजे माझा जो मोठा भाऊ होता ना, तो वडील एक्सपायर झाले तेव्हा 20 वर्षाचा होता. आणि त्याने इतका त्रास दिला आईला, खूप त्रास दिला, पण आई त्याला पण सामोरं गेली. आणि आता तो 5 वर्ष झाले, तो पण एक्सपायर झाला. म्हणून हे शब्द सगळे आईंसाठी. नक्कीच. आणि खूप सुंदर पत्र लिहिलेस तू आईला. थँक्यू. आणि मला असं वाटतं आईच्या डोळ्यातून हे पत्र ऐकल्यानंतर, तुझ्या भावना ऐकल्यानंतर नक्कीच डोळ्यातून आनंदाश्रू येते. ओके ओके ताई. मंडळी, सावी आणि धैर्यबद्दलच्या तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवायला तुम्हाला आवडतील का? मग वाट कसली बघताय? त्या भावना लिहा आणि सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली सगळी पत्र सन मराठीच्या पेजवरती अपलोड केली जातील आणि त्यातील काही निवडक पत्र सावी आणि धैर्य वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 25 जानेवारी आणि 26 जानेवारीला रात्री 9 वाजता सावी आणि धैर्य त्यातील काही निवडक पत्र वाचून दाखवतील. त्या निवडक पत्रांमध्ये तुमचं सुद्धा एक पत्र असू शकतं. तेव्हा लवकरात लवकर पत्र लिहा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवा. पत्र मनातलं या भाऊक करणाऱ्या भागानंतर आता सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे रचूया गिरी, गाठूया पुढची फेरी. तर आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर संतूर साबण आहेत, वेगवेगळ्या रंगातले, हिरवा, केशरी, सफेद. ओके, हा काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर हे साबण, म्हणजे आता हे साबण आहेत ना, हे साबण असे एकावर एक रचायचे आहेत. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं.
2 मिनिटं झाल्यानंतर हात सोडायचे आहेत, अजिबात कोणी ठेवायचं काही नाही. ज्या ताईचे जास्तीत जास्त साबण राहतील ती विजेती. अशा 2 ताई आपण निवडणार आहोत आणि ज्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. तयार आहेत नक्की? ओके. आणि त्यासाठी वेळ सुरू होते 1 2. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ओके. 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. व्हेरी गुड. एकाग्रता आणि व्यवस्थित बॅलन्स. हा जायचंय समोर साबण पडलं ते घेऊन यायचे आधी. हा हा शेवटचं 1 मिनिटानंतर हात सोडायचे. ओके. पण छोटी या सर छोटी बिटी काय नाही. राहत नाही ती साबण छोटी आहे. मग ह्याच्यापेक्षा अजून किती मोठी असतं तुमच्याकडे साबण? ग्रीन कलरची म्हणून सांगतोय एकाग्रता. हिचं तुझं लक्ष दुसरीकडे, स्वतःकडे नाहीये. ओके. शेवटची 10 सेकंद. 10 9 आणि ताई आणि बाकीच्या 3 ताईने हात सोडायचे. 1 म्हटल्यानंतर 1 हात सोडायचे. हात सोडायचे. हात सोडायचे. ओके 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 ओके. हात सोडायचे. हात सोडायचे. ओके 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 ओके. ठीक आहे ठीक आहे. थांबा थांबा थांबा. हा थांबा. ओके. ह्या ताईंचे तर सगळे पडलेले आहेत. हिचे 2 राहिलेले आहेत. हिचे पण सगळे पडलेले आहेत कारण हिचं लक्ष तिच्याकडे. तिचा साबण मोठा आहे, माझी वडी छोटी आहे. हा छोटी मोठीच्या नादामध्ये गेले, संपलं. आणि हिचे 3 साबण राहिलेले आहेत. ओके. आणि त्या ताईंचे पण संपलेले आहेत. आता का ट्राय करते? पण तू तिचे घेऊन का ट्राय करते? साबण चेक करते ना. साबण चेक करते. सेम साबण आहेत. हे बघ. हे की नाही? 2 नाही राहिले. तो आता झाला. तो गेम मगाशी झाला. हिचे 3 राहिले होते. त्याच्यामुळे या खेळामध्ये विजेती झालेली आहे रत्नमाला ताई आणि पद्मा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या गेलेल्या शेवटच्या खेळाकडे. सुरू करूया आपला हा शेवटचा आणि धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा खेळाचं नाव काय ताई? कपात कप सगळेच गप. हा ते खेळाचं नाव काय? सगळेच गप. अरे बाप, जवळजवळ मला ओरडल्यासारखं बोलली ही. हा ओके. शेवटच्या खेळामध्ये आलीस, कसं वाटते? खूप छान वाटते मला. खूप छान वाटते. हो. असे खेळ आधी कधी खेळली होतीस? शाळेमध्ये शाळेमध्ये? आणि ज्योतिनगर मध्ये राहत होते तिथे पण आम्ही लेडीज गेम खूप खेळायचो. अच्छा, पण साधारणतः आता किती वर्षानंतर तू पुन्हा? म्हणजे वर्षानंतर नाही, खेळत राहतो आम्ही. बीसी ग्रुप आहे आमचा, त्याच्यामध्ये खेळत राहतो आम्ही. ओके ओके ओके. पण आणि मग या गणेश उत्सव असतो आमच्याकडे. गणेश उत्सव मध्ये पण खेळत राहतो. गणेश उत्सवात मध्ये पण खेळ हे खेळतात. छोटे पण या खेळाची मजा आली कधी? हो खूप छान. खूप छान. आली आता, छान वाटते. छान वाटते. हो. कारण परत तुम्ही टीव्हीवरती पण दिसणार आहात. त्यातून भाऊजी बघणार आहे. अख्खा महाराष्ट्रातून मला बघणारच आहे, पण भाऊजी पण बघणार आहे. हा त्याच्यामुळे आता जिंकायचंय. हुकमाची राणी व्हायचंय. व्हायचंय. ओके. पण अगदी माहेर आल्यासारखं वाटतं. हो वाटते, एकदम छान वाटते. वा क्या बात आहे. आणि ताई कसं, तुला कसं मला वाटतं? पण छान वाटतंय. तुला पण छान वाटतंय? ओके. चला तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा खेळ असा खेळायचा आहे की तुमच्या समोर आधीच पिरॅमिड तयार करून ठेवलेला आहे आणि शेवटचा जो कप आहे, वरती जो कप आहे, त्या कपावरती एक चेंडू आहे. ओके. 1 2 3 म्हटल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये हा चेंडू पाडू न देता एकात एक असे ते कप उचलायचे आहे. एकात एक हे असे करत सगळे कप. ताई कळलेलं आहे तुम्हाला? ओके. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई हे सगळे कप एकात एक गोळा करेल, हा चेंडू न पाडता, ती ताई असणार आहे विजेती. ओके. आणि अर्थातच ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. हा 1 2 3 म्हटल्यानंतर. ओके. वेळ सुरू होते 1 2 3.
नाही, दोन हात नाही, एकच हात. दोन हात वापरायचे नाहीये. हात वरती करायचे सगळे कप गोळा करून झाल्यानंतर. ओके व्हेरी गुड. ठेवा खाली ठेवा. अत्यंत अटीतटीचा असा हा खेळ झालाय आणि अर्थातच कमीत कमी वेळेमध्ये ज्या ताईंनी सगळेच्या सगळे कप गोळा केलेले आहेत ती ताई आहे पद्मा ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. रत्नमाला ताई खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहे तू. शेवटच्या क्षणापर्यंत हलकस एका सेकंदाचा फरक पडला आणि विजेती झालेली आहे पद्माताई. आणि ताई तुझं खूप खूप अभिनंदन. उपविजेती झालेली आहेस तू. कसं वाटतंय ताई? एकदम भारी वाटते. एकदम भारी छान वाटतंय. वाटते. छान वाटते. हो. बरं, उपविजेती झालेली आहेस, काय सांगशील अजून ह्या खेळाबद्दल, आमच्या 16 सख्यांच्या कार्यक्रमाबद्दल? 16 सख्यांचा कार्यक्रम माझ्या आईंना खूप आवडते आणि तिचं बघून बघून मी पण बघत होते. आणि आता तरी तुझा पण- एपिसोड येईपर्यंत रोज बघणार ना? नाही असं काही नाही. म्हणजे बघणारच तुझे नाही. बघेल माझा प्रोग्राम. पण तुझा एपिसोड झाल्यानंतर हा भाग झाल्यानंतर सुद्धा नाही बघायचं आहे. बघणार, नक्की बघणार हा, आता. इतर पण आपल्या सख्या ज्या उपमाच्या राण्या होत आहेत त्यांचा प्रवास, त्यांचं म्हणणं, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे, पोचलं पाहिजे. ओके ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, ओके. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पद्मा ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा हो, हो. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. पद्माताई कसं वाटतंय हुकमाची राणी? मला खूप छान वाटतंय. वा. आणि सगळ्यात आधी फोन करून कोणाला सांगणार आहे? मुलीला. मुलीला. डोळे पाणावले. ताई असे खेळ आतापर्यंत कधी खेळली होतीस? नाही. नाही. तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी Thank you. मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. म्हणजे आपल्या प्रत्येक भागामध्ये ज्या ताई सहभागी होत असतात त्या प्रत्येक ताईंच्या चेहऱ्यावरती जाताना एक आनंद असतो आणि हा आनंद वाटण्यासाठीच माझा हा प्रवास सुरू आहे. आणि मला माहिती आहे की माझ्या या प्रवासामध्ये तुम्ही सगळे माझे सहप्रवासी आहात. तेव्हा आजच्या भागापुरता इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहीर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.